अंडा ऑमलेट, अंड्याची भुर्जी आपण नेहमीच खातो, पण ह्या प्रकारे ही रेसिपी वापरून तुम्ही अंडा मसाला एकदा तरी बनवून बघा. एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा खाण्याची सवय लावायची नाही बरं. नेहमी नेहमी खाणं देखील योग्य नाही. अंडे बॉईल करून खाऊ शकता, पण एवढी चमचमीत डिश बनवून खाण्याची सवय नको. त्यासाठी बघा, मी हा अंडा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर अंडे बॉईल करून घेतले, सोलून घेतले. नंतर कोणताही अंडा मसाला किंवा अंडा करी बनवायची असेल तेव्हा मी अंडे अशा प्रकारे अगोदर फ्राय करून घेते. नंतर त्या अंडा मसाला किंवा अंडा करीला खूपच मस्त टेस्ट येते. थोड्याशा तेलामध्ये लाल मिरची पावडर, हळद पावडर, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ ॲड करून अंडे मस्त फ्राय करून घेतलेत. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे एक छोटासा चमचा तेल ॲड करून ब्राउनिश होईपर्यंत मस्त परतवून घेतलेत. आणि त्यानंतर मी खोबरं, एक छोटीशी वाटी खोबरं, खसखस आणि मगज बिया ब्राउनिश होईपर्यंत परतवून घेतल्या. आणि हे सगळं परतवण्यासाठी मी तेल ॲड केलेलं नाही, कारण ह्या सगळ्याच वस्तूंना अंगचंच तेल असतं. त्यामुळे मी ते ड्राय रोस्ट केलं आणि ते देखील ह्या बोलमध्ये ट्रान्सफर केलं. आणि हे सगळं काही थंड झालं की मिक्सरला छान थोडंसं पाणी ॲड करून मस्त पेस्ट तयार करून घेतली. आणि त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल घेतलं आणि त्यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे कांदे फाईनली चॉप करून यामध्ये ॲड केले. मीठ ॲड केलं आणि हा कांदा छान गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत मस्त परतवून घेतला. प्रत्येक स्टेजला प्रत्येक मसाला अगदी व्यवस्थित परतवणं आवश्यक असतं, म्हणजे त्याचा कच्चा वास शिल्लक राहायला नको. एकाही पदार्थाचा कच्चा वास जर शिल्लक राहिला ना तर संपूर्ण डिश बिघडण्याची शक्यता असते. त्यानंतर बघा, ह्या कांद्यामध्ये मी आपण तयार करून घेतलेली पेस्ट ॲड केली. अद्रक लसूणची पेस्ट एक मोठा चमचा भरून ॲड केली. लाल मिरची पावडर, हळद पावडर अगदी थोडीशी, होममेड गरम मसाला, धने पावडर, कसुरी मेथी आणि तमालपत्र ॲड करून सगळं काही व्यवस्थित करून घेतलं. मिक्स सगळं छान मिक्स झालं की ह्यामध्ये मग मी कट केलेली कोथिंबीर ॲड केली. ती देखील यात मिक्स करून घेतली आणि हे सगळं काही अगदी छान व्यवस्थित परतवून घेतलं. त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी रफली कट करून यामध्ये ॲड केला. ओबडधोबडच कट केला होता, खूप बारीक नाही कट करायचा. त्यानंतर हे सगळं काही करपू नये, जळू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी ॲड केलं आणि हे सगळं काही झाकण ठेवून छान शिजू दिलं. म्हणजे मसाले कसे एकजीव होतात आणि त्याचा कच्चेपणाही निघून जातो. त्यानंतर मसाला सगळा हा छान शिजला की मी हे फ्राय करून घेतलेले अंडे ह्यामध्ये ॲड केले आणि प्रत्येक अंड्याला ह्या मसाल्याचं व्यवस्थित कोटिंग व्हावं म्हणून छान हलक्या हाताने मिक्स करून घेतलं. अगदी थोडंसं पाणी ॲड केलं आणि पुन्हा गरज वाटेल तेवढं पाणी ॲड करून छान मिक्स करून घेतलं. फ्राय केलेले अंडे आणि हा सगळा मसाला झाकण ठेवून शिजवून घेतलं, एकजीव होऊ दिलं आणि इथे रेडी आहे आपला हा मस्त चमचमीत आणि झणझणीत असा अंडा मसाला. मस्तपैकी गरमागरम सर्व करायचा. आणि एवढी मस्त अशी अंडा मसाला आहे आणि इंद्रायणीचा भात बनला नाही असं शक्यच नाही. मग काय, मस्त असा गरमागरम इंद्रायणीचा भात आणि हा अंडा मसाला. सोबत मी बाजरीची भाकरीसुद्धा ह्यासोबत खाल्ली. मस्तपैकी इंद्रायणीचा भात अशा डिशेससोबत मी एन्जॉय करते. काही हरकत नाही, पोर्शन कंट्रोल करायचं आणि सगळंच अगदी थोड्या थोड्या प्रमाणात खाणं एन्जॉय करायचं. चला तर मग आजची ही रेसिपी सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फ्रेंड्ससोबत ह्या रेसिपी शेअर करा. छान छान खा, मस्त व्यायाम करा, आनंदी आणि समाधानी राहा. थँक्यू सो मच. बाय.